बाप म्हणजे आपल्या जन्मजन्मातील एक झंझावती वादळ. बाप म्हणजे आपल्या जन्मजन्मातील एक झंझावती वादळ. जीवनात येणाऱ्या असंख्य अडीअडचणी, समस्या, संकटाच्या छाताडावर बसून यशस्वी खेचून आणणारा एक निश्चयाचा महामेरू. मुलं आईवर कविता करतात, मुलं आईवर कविता करतात, आईची गाणी गातात. बापाला कोणी दुधावरची साय म्हणत नाही, कुणी लंगड्याचा पाय म्हणत नाही, कुणी वासराची गाय म्हणत नाही. बापासाठी आपल्याकडे काही शब्दच नसतात काय? बापासाठी आपल्याकडे काही शब्दच नसतात काय? आपण विठोबाला माऊली म्हणतो, घरणीला माय म्हणतो आणि देशाला माता म्हणतो. आपण विठोबाला माऊली म्हणतो, घरणीला माय म्हणतो आणि देशाला माता म्हणतो. बाप मात्र घरणीतून, देशातून आणि पोरांच्या मनातून तेव्हा हद्दपार झालेला असतो. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता, डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. बापाला चार चौघात रडण्याची मुभा नसते. बापाला चार चौघामध्ये रडण्याची मुभा नसते. बाप रडतो तो मात्र एकांतात. आपण कितीही निर्बल झालो, आपण कितीही निर्बल झालो तरीही शेवटी बापाची गरज आयुष्यभरासाठी भासतेच ना. लहानपणी मी बापाच्या खांद्यावर बसून मंदिरामध्ये देवदर्शनाला जायचो. लहानपणी मी बापाच्या खांद्यावर बसून मंदिरामध्ये देवदर्शनाला जायचो. तेव्हा कळतच नव्हतं की मी देवाच्याच खांद्यावर बसलोय. भाऊ, भाऊ हा शब्द जर आपण उलट वाचला तर उभा असा होतो. भाऊ, सदैव तुम्ही उभे आमच्या पाठीशी भक्कमपणे. भाऊ, सदैव उभे तुम्ही आमच्या पाठीशी भक्कमपणे, जसा पांडुरंग उभा आहे. बाप हयातीत असताना, बाप हयातीत असताना आम्हाला कधी कळलंच नाही. बाप हयातीत असताना आम्हाला कधी कळलंच नाही आणि जेव्हा कळला तेव्हा बाप हयातीत नाही. पण आता वेळ निघून गेली, पण आता वेळ निघून गेली आहे. सज्जन हो, सत्य भावना